सालाबादप्रमाणे भेटीच्या या वाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय गाडगीळ साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय दराडे साहेब, माननीय दाभाडे साहेब, माननीय ठोंबळ साहेब, व्यासपीठावरील उपस्थित, सर्वात प्रथम कार्यक्रमाला थोडासा उशीर झाल्याबद्दल मी आपली सगळ्यांची माफी मागतो. बोलण्यासारख्या बऱ्याच काही गोष्टी असतात. मगाशी कमलाकर भाऊंनी सांगितलं की ते माझी वाट पाहत होते की मी चालून येतो की काय. मला माहित नाही की, किंवा मलाही माहित नव्हतं की बाबा एवढं माझं ऐकतात. शेवटी शिर्डीमध्ये सेवा करायची संधी कोणाला दिली पाहिजे, मग तो नगराध्यक्ष असो, सीईओ असो, आमदार असो, हे फक्त बाबाच ठरवतात. आणि म्हणून तुम्ही 25 वर्ष अनेक प्रयत्न करून देखील माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबच आमदार राहिले, कारण की तो बाबांचा निर्णय होता. बाबांनी सगळी परिस्थिती पाहून निर्णय घेतला की हे बाकीचे जे आहेत, कामाचे सगळेच असतात, काही काम वाढवणारे असतात, काही काम करणारे असतात. बाबांनी सगळीकडे पाहून परिस्थिती पाहून म्हटलं की माननीय नामदार साहेबांनाच या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करून द्यावं. नगराध्यक्ष पदाचं पण बाबांनी वरतून परिस्थिती पाहिली असेल खाली काय चाललंय. शेवटी गुप्त बैठका ह्या माझ्यापासून लपू शकतात, बाबा तर पाहू शकतात. आणि बाबांनी खाली होणाऱ्या गुप्त बैठका आणि त्यामधून होणाऱ्या चर्चेमधून जो काही चमत्कार केला असेल तो बाबांचा निर्णय. आणि बाबांचा निर्णय हा सर्वोपरी आहे. आणि बाबांना हे कळालं असेल की खाली चालणाऱ्या गोष्टी ह्या शिर्डीसाठी योग्य नाही. आणि म्हणून बाबांनी दिलेला कौल हा सर्वोपरी सगळ्यांनी मान्य करावा आणि तो केला पाहिजे. पण एक गोष्ट विश्वासाने सांगतो की अध्यक्ष कोणी जरी झाला तरी शिर्डीचा विकास हा फक्त नामदार साहेबच करणार, या बाबतीत कोणतीही शंका नाही. हे पद येतात जातात. मधल्या कालावधीमध्ये तुम्ही देखील आमचा अध्यक्ष पळून तुमचा अध्यक्ष केला होता, तरी सुद्धा निधी मलाच द्यावा लागला. त्यामुळे खुर्चीवर कोणी जरी बसलं तरी अनुदान हे आम्हीच देतो. त्यामुळे या स्पर्धा जेवढ्या कमी होतील आणि या स्पर्धा विकासात्मक दृष्टिकोनातून नाहीये. मला वाटत नाही की ह्या स्पर्धा ज्या निवडणुकीमध्ये केल्या जातात, पदासाठी केल्या जातात, यामध्ये किती लोक खरंच शिर्डीचा विकास करू इच्छितात, याच्यामध्ये खरंच किती लोकांना शिर्डीचे प्रश्न माहिती आहेत. या स्पर्धा बऱ्यापैकी बऱ्याच वेळेस स्वविकासासाठी असतात. मी त्या खुर्चीवर बसल्यानंतर स्व उत्पन्न कसं वाढेल या दृष्टिकोनातून जेव्हा आपण भावना ठेवतो, तेव्हा त्याला आपण म्हणतो की ऊपरवाले की लाठी में आवाज नाही रहती. मी आता आल्याला बोर्ड पाहिला, आमच्या बापूंनी लावला. मलाही वाईट वाटलं की बापूंची संधी हुकली. मी बापूंनाच तिकीट देणार होतो, पण आता काय मला माझ्या मनात बापू होते. काल रात्री माझ्या स्वप्नात ते आले. पुढे नाही, ते मी स्पष्टीकरण देणार नाही, छोटे का मोठे. पण बापू माझ्या मनात होते की बापूला यावेळेस आपण संधी द्यायची. छोटे का मोठे हा चर्चेचा भाग आहे. ते खुलासा आपण कशाला करावा, संभ्रमात असू द्या, कारण की जीव तसंही शकत नाही. त्यामुळे मी काही केलेलं नाही. कमलाकर भाऊ आपल्या भाषणामध्ये वारंवार सांगत होते की दादा तुम्ही केलं, तर मी काही केलेलं नाही. व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये शूटिंगच्या माध्यमातून संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकच एसटी निघालं, ते आपल्या शिर्डीत निघालं. त्याला काय आपण दोष देऊ शकत नाही. ती घटना घडायची होती, घडली. ओपन जरी आला असतं तरी काय स्वागत आहे. मी कधी जातीपातीमध्ये विश्वास ठेवत नाही. माझा ठाम विश्वास आहे की जो कोणी अध्यक्ष होईल तो स्वच्छ चरित्राचा असणार, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा नसणार आणि सुशिक्षित असणार, एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो.
कारण की अनेक सकारात्मक निर्णय आपण घेतलेत आणि त्या निर्णयामध्ये ठाम भूमिका एवढीच आहे की यापुढे कुठल्याही गुन्हेगार पार्श्वभूमीच्या माणसाला आपल्या संघटनेमध्ये पद दिलं जाणार नाही. हा निर्णय आपण घेतला आणि त्या निर्णयाला ठाम राहूनच पुढे शिर्डीचा विकास होणार. यामध्ये जेवढे लोक इच्छुक असतील त्यांनी सगळ्यांनी आपलं आपलं नशीब आजमावलं पाहिजे. उमेदवारी काय मी एकटी दिली म्हणजे निवडून येईल असं काही नाही. जनता जनार्दन मोठी असते. आम्ही कधी आम्हाला स्वतःला मोठं समजलं नाही. सगळ्यांनी नशीब आजमावा. 10 लोक उभे राहावं. परत तो निर्णय बाबाच घेतील की बाबांची सेवा कोण करणार. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळेजण या शिर्डीच्या विकासामध्ये एक संघ राहू. शिर्डीचे प्रश्न मोठे आहेत. आज 598 कर्मचाऱ्यांचे आमचे कर्मचारी बांधव इथं आलेले आहेत. अनेक वर्षाच्या प्रयत्नातून देखील हा प्रश्न सुटत नाहीये. तर दुर्दैव आणि दुःख सगळ्यात जास्त मला आहे. कारण की माझा आणि त्यांचा काही वैर नाही. उलट माननीय मुख्यमंत्री महोदय राज्य शासनाने नेमलेली प्रशासकीय समिती देखील माननीय उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी हे कसं नियमात नाही किंबहुना या ठिकाणी याचिका मागे घेण्यात यावी अशी सर्वोच्च न्यायालयाने की माननीय उच्च न्यायालयाने सूचना केल्यानंतर संस्थांनी ती परत दाखल केलेली याचिका मागे घेतली. आपला प्रयत्न होता की पालकमंत्री अध्यक्ष झाल्यानंतर हा प्रश्न जास्त जलदगतीने सुटेल आणि आपला प्रयत्न प्रत्येक वेळेस शिर्डीचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे. पण आता बाबांना जेव्हा मान्य असेल त्या गोष्टी बाबांच्या हातात आहेत. मी 598 कर्मचारी आज या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनाही विनंती करेल की आपण 17 किंवा 18 तारखेला याच्या संदर्भात कुठेतरी वस्तीवर जेवणासहित मीटिंग घेऊ. पण हे पण सत्य आहेच की तुमच्या विरुद्ध याचिका करणारे तुमच्यामधलेच कर्मचारी आहेत. कोणी बाहेरून तर आलेलं नाही. शिर्डीचेच आहेत. परिसरातलेच आहेत. ज्यांनी याचिका केली त्यांनी ती याचिका मागे घेतली तर 2 दिवसामध्ये हा निकाल लागू शकतो. कधी कधी आपल्याला आपला शत्रू शोधायची आवश्यकता आणि शत्रू घरामध्येच असतो आणि तीच परिस्थिती आज या 598 बद्दल करते. तुम्हाला शत्रू शोधायची आवश्यकताच नाही. तुमच्या घरामध्येच तुमचे शत्रू आहे आणि या सगळ्यांसोबत लढायला एकटा सुजय विखे पुरून उरू शकत नाही. माझी भावना प्रामाणिक आहे. मला ते काम करायचं आहे. आपण सगळ्या प्रकारे प्रयत्न करून थकलो म्हणणार नाही. पण हा प्रयत्न केल्यानंतर मला विश्वास आहे की शिवपुराण कथा झाल्यानंतर महाकाल ही इच्छा तुमची पूर्ण करेल एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो. कारण की शिवपुराण कथेचं नुसतं आयोजन केलं तर चिकटा असं निघालं. कथा झाल्यानंतर काय काय होईल हे सांगता येत. अनेक चमत्कार होते. महाकालाच्या चमत्कारापुढे मनुष्य काय टिकणार. पण मला आनंद होतो की या सगळ्या गोष्टी एवढ्या भव्य होतात. कालही आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी कशी घाडवेकर साहेब आम्ही चर्चा केली की एक व्यक्ती ज्या देशाचं नेतृत्व करत आहे त्या व्यक्तीच्या दौऱ्यामध्ये 4-4 ठिकाणी त्यांनी गाडीतून उतरावं. प्रत्येक कार्यक्रमाला भेट द्यावी. म्हणजे एवढा दौरा तर कधी मुख्यमंत्र्यांचा सुद्धा आमच्या नशिबाला नव्हता. फक्त सभा असायची की आले सभा केले गेले. इथं मुक्कामाला येणं, बाबांचं दर्शन करणं, कारखान्यावर येणं, पुतळ्याचं अनावरण करणं, परत सभा घेणं आणि परत घरी जेवण करणं हे सगळ्यांच्या नशिबात नाही. याला पुण्याही लागते. आणि मी या गोष्टीमध्ये विश्वास ठेवतो की जर तुम्ही कोणाचं वाईट केलेलं नाही तर तुमचं कोणीच वाईट करणार नाही. ही भूमिका घेऊन आपण पुढे चाललेलो आहोत. आमच्यावर अनेक वेळेस संकट आले. संकट आणण्याचा प्रयत्न केला गेला. पण बाबा आमच्या पाठीमागे खंबीरपणे बाबांचा आशीर्वाद आहे. आणि बाबांचा जोपर्यंत आशीर्वाद आहे तोपर्यंत आमचं कोणीही काही वाकडं करू शकत नाही. त्यामुळे आम्ही देखील आनंदाने आणि निवांतपणे जगतो. सगळ्या षडयंत्रांना तोडून पुढे जातो. आणि ही त्याचीच प्रचिती आता मागच्या काही कालावधीमध्ये अनेक लोकांना आली आणि पुढे देखील येत राहणार आहे. तर मी आवर्जून सांगेन आमच्या 598 कर्मचारी बांधवांना की आपण 16 आणि 7-16च्या कथेनंतर 17 किंवा 18 लगेच तारीख तुम्हाला मी देऊन टाकेल. आपण निवांत बसून चर्चा करू आणि तुमचा जो निर्णय राहील. अनेक गोष्टी आपल्याला संवाद माध्यमातून बोलता येणार नाही. मीडिया पुढे बोलणं उचित नाही. उच्च न्यायालयामध्ये ते प्रकरण असल्या कारणाने भरपूर टेक्निकली अडचणी आहेत. पण आपण त्या सगळ्या तुमच्या समेत चर्चा करून हा विषय लवकरात लवकर कसा सुटेल या संदर्भात मीटिंगच्या माध्यमातून ती चर्चा होईल. विठ्ठलराव जसं कमलाकर भाऊंबरोबर त्यांनी आपलं
राजकीय जीवन सुरू केले. अनेक वेळेस धक्के खाऊन 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 मग ते आज चेअरमन झाले. तर नुसतं धक्के खाताना चेअरमन होऊ शकत नाही कमलाकर. त्याला अनेक गुरुमंत्र असतात. तो गुरुमंत्र जर तुम्ही घेतला तर तुम्ही देखील यदा कदाचित तुम्ही योग्य गुरुमंत्र घेतला तर विश्वस्त मंडळामध्ये तुमचं पण नाव येऊ शकतं. पण तो गुरुमंत्र घेणं आवश्यक आहे आणि गुरुमंत्र घेऊन त्याचं पालन पण झालं पाहिजे. गडबड जर झाली तर मग काय होऊ शकणार नाही. त्यामुळं तुम्ही विठ्ठलराव पुढे ते गुरुमंत्र घ्या. विठ्ठलराव त्यांना वेळ द्या. तुम्ही विठ्ठलने मला गुरु केलेलं नाही. विठ्ठलने मला मित्र म्हणून वागणूक दिली, मान सन्मान दिला. आम्हाला हे पहा, आम्हाला ना आमच्या विरोधकांकडून पैशाची अपेक्षा आहे ना आमच्या कार्यकर्त्यांकडून पैशाची अपेक्षा आहे. आम्हाला बाबांनी एवढं दिलंय की आम्हाला कमीत कमी पैशाची गरज कोणाकडून पडली नाही. आमचा आणि मला जाऊ द्या, मी तर कधी मान सन्मानाचा अपेक्षा पण धरत नाही. माझ्या वडिलांचा मान सन्मान ठेवा. सगळे गुरुमंत्र कामी लागतील आणि आपोआप सगळ्यांचे नंबर लागत जातील. राजकारणामध्ये मान सन्मान हा ठेवला गेला पाहिजे. तो विरोधक असू कोणी असू, खालच्या पातळीवर टीका करणं. आणि हे माझ्या सगळ्या शिर्डीकरांच्या वेगळ्या वेगळ्या पक्षाच्या नेत्यांना आव्हान आहे की जे तुम्ही पाठीमागे बोलता तेच पुढे बोला. ज्या दिवशी तुम्ही हे गुरुमंत्र पाळाल तुमच्या सगळ्यांच्या विश्वस्त मंडळाला नाव लागतील, हा माझा शब्द आहे. पण पाठीमागे एक बोलायचं, पुढे दिसल्यावर एक बोलायचं, हे बंद झालं पाहिजे. कारण की तुम्ही ज्यांच्याकडे बोलतात तेच रात्री आमच्याकडे येऊन सांगतात तुमच्याबद्दल बोलू राहील. गुप्त चर्चा ही एक त्याला म्हणतो भास आहे शिर्डीमधला. गुप्त तराबो काहीच नाहीये. गुप्त काहीच राहू शकत. तुम्ही दोन लोक बसले संध्याकाळी रात्री, तुम्हाला वाटतं आमच्या दोघांची चर्चा गुप्त राहील. दुसऱ्या दिवशी सकाळी शुद्धीर आल्यावर पहिला जो फोन लावतो दोघांपैकी एक, काल रात्री जास्त झाली होती, बोलून गेलो, मनावर धरू नका. कारण की त्यालाही माहिती आहे की समोर तर त्याच्याबरोबर बसतोय, तो सांगायच्या अगोदर मी सांगून मोकळं झालो म्हणजे मी सुरक्षित राहणार. एवढं तर आपण आपलं वलय कमवलंय की त्या धास्तीमध्ये का व्हायना माणूस सकाळी शुद्धीवर येऊन योग्य ते खरं बोलून जातो. कारण त्याला माहिती आहे. म्हणून संध्याकाळी बसणाऱ्यांमध्ये जोपर्यंत एकामेकावर विश्वास नसेल तोपर्यंत काहीच काही होऊ शकत नाही. तर माझं एवढंच मत आहे की विरोध असेल तर विरोध करा, प्रेम असेल तर प्रेम करा. लोकतांत्रिक प्रक्रिया आहे. सगळेच माझे असले पाहिजे असंही काही नाही. सगळे विरोधात गेले शेवटी बाबांच्या आशीर्वादाने प्रत्येकाची आर्थिक सुबत्ता आहे. प्रत्येकाला वाटतं मी अध्यक्ष झालं पाहिजे, प्रत्येकाला वाटतं मी नगरसेवक झालं पाहिजे. झालं पाहिजे. 4 पॅनल करा, मी कधी थांबवले. 5 पॅनल करा. आमची काही कधीही विरोधकाची भूमिका नाही. पण शिर्डीमधलं सगळ्यात मोठं दुर्दैव हे आहे की लोक केलेले उपकार सुद्धा विसरतात. हे सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. म्हणजे उपकार केलेले विसरले असतील तुमची आठवण दुर्दैवाने करून द्यायला माझा जन्म झालाय, त्यामुळे तुम्हाला करून द्यावी लागते जे कोणी असेल. आणि म्हणून मला शिर्डीच्या गोरगरीब जनतेवर अतिप्रेम आहे. कारण की त्यांच्यासाठी मी कधी काही केलं नाही, पण त्यांनी आम्हाला कधीच सोडलं नाही. हे या शिर्डीची रचना आहे आणि ती शेवटपर्यंत राहणार. अनेक लोक आहेत त्यांना आम्ही कधी काही देऊ शकलो नाही. ना कधी आरक्षण उठवलं, ना कधी त्यांचे बंगले बांधून दिले, ना कधी त्यांच्या मुलांना नोकरी लावलं. पण या विश्वासाने की माझा मुलगा, माझा परिवार जर आनंदात शिर्डीत राहायचा असेल तर विखे पाटील परिवाराला मी सोडणार नाही. अशा भावनेत राहणारे झोपडपट्टीमध्ये असंख्य लोक आहेत ज्यांच्या जीवावर आम्ही राजकारण करतो. आणि जोपर्यंत असे लोक या मतदारसंघामध्ये आहेत तोपर्यंत इथं नामदार साहेबांना कोणीही हरू शकत नाही. ही काळी दगडावरची पांढरी रेख आहे. अनेक लोकांनी प्रयत्न करून झाले, दगडावर डोकं आपटून झाले, सगळा प्रयत्न झालाय. शेजारून उधारीवर लोक आणले, इकडून उधारीवर लोक आणले, सगळे परतवले जातात. कारण की आपलं काम हे नैतिकतेने चालतं, समाजहिताने चालतं आणि सर्व सामाजिक समतोल ठेवून आपल्याला काम करायचं आहे. आणि म्हणून मला आनंद होतो की विठ्ठल पवार सारखा एक मित्र मला या पूर्ण प्रवासामध्ये लाभला. चांगलं काम केलं, त्याच्यामध्ये त्याचं एक मोठं योगदान होतं. तो स्वतःच्या कष्टाने चेअरमन झालाय. मी काय त्याला केलेलं नाही. मी अगोदरही म्हटलं आणि आजही सांगतो, माझं काही क्रेडिट नाही. त्यांनी एकच गोष्ट काळजीपूर्वक केली की तो माझ्याबद्दल कधी वाईट बोलला नाही. त्यामुळे जेव्हा तो उभा होता तेव्हा मी भानगडीत पडलो नाही.
तर त्यांनी माझंच कधी वाईट केलं नाही तर मी त्याच्या मागे कशाला लागू बाबा. त्यामुळे माझं वाईट न करणाऱ्या माणसाचं मी कधीच वाईट करणार नाही. ज्यांनी केलं त्यांना सोडणार नाही हे 100%. जे माझ्या कधी आडव्यात गेले नाही त्यांच्या आडव्यात मी अजिबात जात नाही. भलेही तरी राजकीय भूमिका विरोधात बुजवर का बसाना, ती त्याच्या पक्षाची भूमिका आहे, ते आम्ही सन्मानाने मान्य करू. त्या बाबतीत कधीच काही आपलं दुमत नाही. असेल का असे लोक. मी तर आज जे भारतीय जनता पार्टीचं रॅली कसं तुम्हाला सांगतो, हे आपण यावेळेस केलं. गृहमंत्र्यांचा प्रोग्राम लागला, मी हातबल झालो यार, म्हणलं एवढ्या कमी वेळात भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आल्यानंतर असे पोरं सापडले, कधी चहा मागत नाहीत, वडापाव मागत नाही, पूर्ण शिर्डी स्वतःच्या कष्टाने रात्रंदिवस उभं करून सजवली. आणि म्हणून त्याच लोकांचे फोटो मी आम्ही काढले लाईन मध्ये उभं करून. असे अनेक लोक आहेत, असंख्य शिपाई आहेत संघटनेमध्ये, ज्यांना दुर्दैवाने साहेबांना दिसलंच नाही काही लोकांच्या पलीकडे. मी पाठीमागून सुरुवात केली आणि पाठीमागून असंख्य मुलं, असंख्य कार्यकर्ते, प्रत्येक जातीचे, प्रत्येक धर्माचे इथं शिर्डीमध्ये याच भूमीमध्ये जन्म दिले. प्रत्येकाचं एक विशिष्ट कौशल्य आहे. प्रत्येक जण हुशारच असेल असं नाहीये, पण प्रत्येक माणसाची उपयोगिता काय, त्याचं ज्ञान किती आणि त्याचा वापर कसा केला पाहिजे हे नेत्याला कळायला पाहिजे. तेच मी करतो. मेंदूच्या डॉक्टरला गुडघ्याचं ऑपरेशन करायला सांगितलं तर चालत, आणि गुडघ्याचं मेंदूला करायला सांगायचा उपयोग नाही. जो आजार आहे त्या आजारासाठी योग्य माणूस शोधते तो आजार तसा बरा करून घेणे, हे बाबांच्या कृपा आशीर्वादाने मला जमलं आणि ते मी करत आलेलो आहे. मी कोणालाही उद्देशून काही बोललेलो नाही. लोक शब्दामध्ये अर्थ काढतात. आमचे पत्रकार मित्र सगळे हुशार आहेत. नाव न घेता टीका, प्रत व्याख्या आहे मीडियासाठी. नाव घेता टीका. आता काय कोणाचं नाव घ्यायचं. यादी काढायची ठरली तर प्रचंड मोठी निघेल. त्यामुळे कोणाचं नाव नाही बाबा, असं एक नाही आहे शिर्डीमध्ये, अनेक आहेत. पण मग मी ठरवलं आता बाबाच पाहतील. बाबांनी योग्य दिशेने पाहिलं आणि कृपा झाली तर ठीक आहे, आपण काम करत राहू. संस्थांचे कर्मचाऱ्यांचे प्रश्न हे सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न माननीय गाडीलकर साहेब, दराडे साहेब, 3 सदस्य कमिटीने अतिशय उत्कृष्ट काम मागच्या काही कालावधीमध्ये केलं. त्या बाबतीत कुठलंच आरोप करण्याचा वाव नाही. पण गाडीलकर साहेब, जसं मागच्या वेळेस आपण काही सूचना दिल्या त्याची अंमलबजावणी झाली आणि शिर्डीचा फायदा झाला, तर आता आलोय तर तुम्ही आज सापडली तर सूचना पब्लिकली दिली गेली पाहिजे. मधल्या काळात काही संस्थांच्या मंदिराच्या दर्शनाच्या आरोपामध्ये काही लोकांना आरोप झाले. खरे खोटे हा विषय तुमचा आहे, तो माझा विषय नाही. माझा प्रश्न त्याच्या पुढचा आहे की जी महिला आली होती मंदिर प्रमुखाकडे, ती कोण आहे हे तुम्हाला तरी ओळख पडली. आजपर्यंत पोलीस डिपार्टमेंट ती महिला शोधू राहील. याचा अर्थ असा की संस्थांमध्ये येणाऱ्या मंदिरामधल्या साई भक्ताची ओळख जर आपल्याला पटत नसेल तर मग संस्थांच्या सुरक्षेच्या बाबतीत हा प्रश्नचिन्ह आहे. मंदिर प्रमुखांनी काय केलं हा त्याचा भाग आहे, त्यांनी नाही केलं त्याचा भाग आहे. मी न्यायाधीश नाही ठरवायला की कोण योग्य कोण अयोग्य. माझ्या मनाला माहिती आहे काय सत्य. मी असे कधी कार्यकर्ते आजपर्यंत ठेवलेच नाही जे असं कृत्य करतील. पण ठीक आहे, काही लोकांचा आरोप असेल तो तुम्ही चौकशी समिती नेमली, तो तुम्ही ठरवा. मी काय कोणाचा आरोप मान्य करत नाही नाकारत नाही. माझा प्रश्न त्या पुढचा आहे की मी तुम्हाला एक फोन लावून प्रश्न विचारला की साहेब ही महिला, किती चमत्कारिक गोष्ट आहे ना की एवढ्या वर्ष महिन्याच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये एक्झॅक्टली त्या महिलेचा सीसीटीव्ही फुटेज व्हॉट्सअपवर सर्क्युलेट होतो. किती चमत्कार आहे. म्हणजे कसं एखाद्याला लक्षातच यावं की तेवढ्याच एका मिनिटाची क्लिप आपल्याला काढायची आहे, कसं एखाद्याला लक्षात येतं की तेवढ्याच एका मिनिटाची क्लिप सर्क्युलेट पण झाली पाहिजे, कसं एका मिनिटात सगळ्यांना लक्षात आलं की अख्ख्या शिर्डीमध्ये कळालं की कोण काय करतोय. म्हणजे एवढ्या शिर्डी संस्थांचे सीसीटीव्ही लावून इतके वर्ष झाले, पण योग्य वेळी योग्य तेवढीच क्लिप पाहिजे त्या संस्थांमधून. याचा बोध तर सगळ्यांना कळालं की मला सांगायचा अर्थ काय. पण जाऊ द्या, ज्यांनी हे पाप केलं असेल त्याला बाबा शिक्षा देतील. पण गाडीलकर साहेब हा आपल्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह आहे आणि म्हणून संस्थांमध्ये येणारा प्रत्येक भाविकेचं रजिस्ट्रेशन झालंच पाहिजे. नाहीतर यापुढे कोणी बॉम्ब ठेवून जाईल, आपण शोधत बसू. सीसीटीव्हीवर तर दिसतोय, पण हा कोण आहे हेच आपल्याला सापडत नाही. हे मान्य करता गेले तुम्ही. पोलिसांना तरी कळायला की ती महिला कोण होती.
बाबांची भक्त होती, पण बाबांचे भक्त असं कृत्य करून गेली जे कदाचित योग्य काय अयोग्य, आज खरं काय खोटं काय तीच महिला सांगू शकत होती. आणि जेव्हा मी विचारतो तर पोलिसांना माहिती ती कोण आहे, म्हणे भक्त होती, येऊन निघून गेली. उद्या बॉम्ब ठेवून जातील, म्हणे भक्त होते, ठेवून निघून गेला. कामाख्या मंदिरासारख्या डोंगरावर गुवाहाटीमध्ये देखील मंदिरामध्ये जाणाऱ्या माणसाचं रजिस्ट्रेशन होतं गाडीकर साहेब, त्यांच्याकडे 5 रुपये सुद्धा नाही. तर येणारे साई भक्तांचं एक मर्यादित आकडा ठरवला पाहिजे की एवढेच साई भक्त आज दर्शन घेऊ शकतात, आणि सगळ्यांचं टाइम स्लॉट घेऊन आधार कार्ड घेऊन व्हेरिफिकेशन घेऊनच माणूस मंदिरात गेला पाहिजे. की उद्या एखादी घटना घडली तर हा माणूस हैदराबादचा आहे, चेन्नईचा आहे, दिल्लीचा आहे, हा कसा पकडमध्ये येणार? हे तुमच्या पुढे झालेलं जिवंत उदाहरण आहे की आज आपण या आरोपाला सामोरे जातो. अख्ख्या मीडियामध्ये आलं की संस्थांच्या याच्यामध्ये गैरकारभार, एवढा स्वच्छ कारभार करून हा आरोप तुम्हाला सामोरे जावं लागतं, मला नाही. तो मंदिर प्रमुख जो होता तो प्रामाणिक आहे नाहीये या बिचाराला त्याला सिद्ध करावं लागेल. एवढ्या वर्षाच्या सेवेमध्ये कधी दाग लागला नाही, पण एक बाईच्या सीसीटीव्ही मुळे त्याच्यावर दाग लागलाय. तो स्वतःला सिद्ध करू शकत नाही. की महिला फक्त सांगू शकत होती की हा केलाय का नाही, पण कोण शोधणार? हा निर्णय घ्या गाडीकर साहेब, हा निर्णय घेणं संस्थांच्या हिताचा आहे, शिर्डीच्या हिताचा आहे. मी वारंवार म्हणतो आणि परत सांगतो की जो नियम तिरुपतीमध्ये लागू आहे तोच नियम शिर्डीला देखील लागू झाला पाहिजे. जर इथं असं निवांत दर्शन व्हायला लागलं, कोण येतंय काय येतंय काय, दुर्दैवाने मला वाटलं होतं की ती समिती आली असती तर अनेक कठोर निर्णय घेतले असते, पण काय आपलं नशीब नाही. बाबांना ते मान्य नाही हे मी मान्य करतो. ठीक आहे, जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा येईल, पण ही अतिशय गंभीर बाब आहे. प्रसादालयामध्ये देखील आपण जेव्हा दर्शना रांगेचा पासचा नियम केला तरी सुद्धा आजही संध्याकाळी बिना पासचं जेवण दिलं जातं. तर संस्थांच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसेल तर परवाच कमलाकर भाऊ आम्ही 22-25 भिकारी परत पकडले आणि पाठवले. आता पोलिसांनी आरोपी पकडायचे का भिकारी पकडायचे? कुठंतरी थांबलं पाहिजे, काहीतरी शिस्त लागली पाहिजे. तुमच्यामुळे अनेक गोष्टी घडल्या आहेत, मी मान्य करतो, पण आपण त्याच्या पलीकडे जाऊन या गोष्टीचा विचार आपल्याला झाला पाहिजे. यांनी संस्था सुरक्षित राहील, संस्थांचे लोक सुरक्षित राहतील, शिर्डी सुरक्षित राहील, ही भूमिका असली पाहिजे. मी तुमच्या पुढे झालेलं उदाहरण तुमच्या पुढे मीडिया समोर यासाठी मांडलं की आपण बंद खोलीत चर्चा करतो, पण लोकांना माहित पाहिजे की आपण कोणत्या लेवलला विचार करू नये. आणि हे करा, फक्त रिस्ट्रिक्ट करा. दिवसामध्ये फक्त एवढे साई भक्त दर्शन घेऊ शकतील, 1 तासामध्ये एवढे साई भक्त आले पाहिजे. तुम्ही टाइम स्लॉट अलॉट करून द्या. आलेला प्रत्येक साई भक्त आधार कार्ड अपलोड करावं. इथं मंदिर किती कोटीची दर्शन रांग बांधली? 112 कोटी. 112 कोटीचे दर्शन रांगेचं कॉम्प्लेक्स बांधले. 10 लाखाचे 5 कम्प्युटर लावून रजिस्ट्रेशन करा. असं होऊ शकत नाही की मंदिराच्या एवढ्या आतमध्ये येऊन आपण सीसीटीव्हीचा फायदा होऊन असून देखील जर आरोपी ओळखू शकत नसू तर मग आपलं झालेला प्रत्येक खर्च सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोकादायक आहे. मी सगळ्यांपुढे यासाठी बोललो की या गोष्टी जनतेपुढे आल्या पाहिजेत. कारण की जेव्हा तो मंदिर प्रमुख आज आपल्या घरामध्ये जातो, त्या गल्लीतून जातो, तर लोक त्याच्याकडे संशयाच्या नजरेने पाहतात. ठीक आहे, काही लोक त्याला चांगलं म्हणत असतील, काही लोक वाईट म्हणत असतील. काय माहिती की बिचाऱ्यांनी काहीच केलं नसावं, मग त्यांनी हा अपमान का सहन करावा? आणि केला असेल तर शिक्षा झाली पाहिजे. पण आता हे खरं का खोटं करणारी तीच एक महिला होती, पुढच्या सीसीटीव्ही पाहते आज घेऊन गायब झाली का खरंच कुठेतरी चालत पण दिसते. एंड पर्यंत ट्रॅक करा कुठे आहे काय. पण आता दुर्दैवाने तो विषय तुमच्या हातातून निघून गेलाय. ती महिला सापडा. तर साई भक्तांचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे, मंदिरामध्ये कोण येतं याची नोंद झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून संस्थांनी प्रयत्न करावा. कामगारांचे प्रश्न संस्थांनी सोडवलेले आहेत. मला आनंद वाटतो की गाडीकर साहेबांनी जेवढे मी प्रश्न कामगारांसंदर्भात मांडले, नर्सिंग स्टाफचा मधल्या कालावधीमध्ये पॅरामेडिकल स्टाफचा तुम्ही पगारवाढ केली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्या सगळ्या मुलांप्रती तुम्ही जी संवेदना दाखवली. नाही तर झाडू खात्याचा माणूस आणि 10 वर्षापासून इंजेक्शन देणाऱ्या माणसाला सारखाच पगार, मग इंजेक्शन सोडून झाडू लावलेलं काय वाईट होत? असं शैक्षणिक पात्रतेनुसार पगार ठरले पाहिजे. 10 वर्ष नर्सिंग स्टाफला झाले होते,
कोविड मध्ये आपल्या प्राणाची पर्वा न करता बिचाऱ्यांनी काम केलं, लॅब मध्ये काम केलं आणि त्यांना सेम पगार त्यांनी सुट्टी घेऊन घरी बसला होता. हे योग्य नाही. शैक्षणिक पात्रतेनुसार निदान व्यक्तीचं मूल्यमापन करावं आणि शैक्षणिक पात्रतेनुसार त्याला पगार मिळाला पाहिजे. अजूनही अनेक प्रश्न आहेत जे पॅरामेडिकल आणि हॉस्पिटल संदर्भात आहेत. आमच्याच माजी नगरसेवकाच्या मुलाचा अपघात झाला, ऍक्सिडेंट झाला. रात्री 11 वाजता मला फोन. MRI करायला जेव्हा तो मुलगा गेला तिथं 4-5 लोक होते, मी नाव घेणार नाही. ते म्हणते याला वाचवायचं असेल त्याला इथं अजिबात ऍडमिट करू नका, याला घेऊन जा. आम्ही सांगितलं, तुमच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं तिथल्या. यांचा रात्री मला फोन. मी सगळे सत्य परिस्थिती आहे. मी त्याला रात्री व्यवस्था केली सह्याद्रीला. 2 तास उशीर झाला असता तो एक्सपायर झाला असता. एकुलता एक मुलगा होता. माझ्याकडे शिक्षण झालं, मीच त्याला शिकवलं. BSc अग्री झाला पोरगा, चांगलं एकदम निर्व्यसनी पोरगा. सगळ्या गोष्टी कधी कधी तुमच्या लक्षात येत नाहीत, पण माझं काम तुम्हाला सांगणं आहे. लक्षात ठेवलं तर उत्तम आहे. उद्या तुम्हाला एखादं काही होऊ नये असं माझं व्यक्तिशः मत आहे. पण आपल्याला काही झालं ना, आपण त्या संस्थेचं प्रतिनिधित्व करतो. आपल्याला जर उपचार होत असतील व्यवस्थित तर काय उपयोग आहे दवाखान्याचा? तरी शोध घ्या, लोकांची गुप्त माहिती काढा. तुमचं मेडिकल स्टोर फक्त नावासाठी सगळे औषधं बाहेर जातात घ्यायला. कोण पाठवतं विचारून पहा, कोणाकडे पाठवतो विचारून पहा, कोण चिठ्ठ्या देतं. अहो फार भ्रष्टाचार आहे. परत काय मला बोलता येत नाही. आणि तुम्ही डॉक्टर नसल्यामुळे तुम्हाला सांगून उपयोग नाही. मला तुम्ही जबाबदारी द्या. 1 महिन्यात सगळं लाईनीमध्ये आणलं. शिर्डीचा गरीब माणूस आनंदाने तिथं उपचार घेईल. पण आता ती संधी पण पाहायला आपल्याला काय ठरवली. मला एक नोकरी देऊन टाकायचं काय ते बिना मोबदला असतं तुमचं काय का साई भक्ताचं साई सेवक. मी उद्या अर्ज करतो साई सेवक म्हणून. मला 2 दिवस आठवड्यातून तुमच्या साईबाबा हॉस्पिटलला नोकरी द्याल का तुम्ही? सेवा मला दुसरं काय करायचं? पगार नको मग. मी उलट येण्यासाठी जेवढा पगार तुम्ही बाकीच्या लोकांचा मी तुम्हाला देणगी दिली दर महिना, तुमच्याकडून काय घेणार नाही. साई सेवाची संधी मी उद्या अर्ज करून टाकतो. आता मलाच काहीतरी हाती घ्यावा लागेल. तर मला विश्वास आहे की गाडलेकर साहेब मला साई सेवकाची संधी देतील. तर माझा आज उद्या आपल्याला देतो. 3 सदस्य कमिटीची मान्यता मला वाटते घ्यायची गरज पडेल तुम्हाला, कारण की मोफत सेवा आहे. तर मला त्या दिवशी रात्रीची घटना अतिशय वेदनादायी आहे. बाकी तुमच्याची कोणाला टीका करायची नाहीये, पण तुम्हाला नंतर मी निमान सांगेन की चौधरी म्हणून न्यूरो सर्जन होते, त्यांनी का राजीनामा दिला याची चौकशी झाली पाहिजे. चांगले न्यूरो सर्जन का सोडून गेले याची चौकशी झाली पाहिजे. चांगले डॉक्टर का जातात याची चौकशी झाली पाहिजे. देवरे साहेब आज चालले का चालले विचार आपण करावा. आपण भोजनालय मोफत ठेवले आणि रुग्णालय पेट ठेवले. म्हणजे माणसाच्या जीवाला मूल्यमापन आहे पैशाचं, पण पोट भरायला काही मूल्यमापन नाही. परत आता अख्ख्या मीडियामध्ये वादात जाऊ द्या, मी काय बोलत नाही बाबा. कसंही फटकळ बोलायला बदनाम झालोय, पण मी जे आहे ते सत्य बोलतो. कारण की शिर्डीचा आवाज हा सुजय विखे आहे. प्रत्येक झोपडपट्टीच्या व्यक्तीचा आवाज सुजय विखे आहे. संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा आवाज सुजय विखे आहे. रिक्षा चालकाचा आवाज सुजय विखे आहे. पुढाऱ्यांचा आवाज सुजय विखे आहे. आणि माझा आवाज कोणी दाबू शकत नाही. माझी भूमिका ठाम आहे. शिर्डीच्या विकासासाठी जे बोलावं लागेल ते सुजय विखे बोलणार. आपण चांगलं काम करत आहात, पण या गोष्टी आपल्या निदर्शनात मी वारंवार आणून देतो आणि आपण त्याच्यात लक्ष घेऊन कारवाई करता, त्याचा मला विशेष आनंद आहे. तुम्ही जी काही उरलेली तुमची सेवा आहे ती इथंच पूर्ण करणार हा विश्वास मला आहे. तुमच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम इथंच आपण घेणार हे पण मला विश्वास आहे. कारण की तुम्ही जरी जायचा निर्णय घेतला तर आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. कारण की आमच्या नशिबाला पण बऱ्याच दिवसानंतर ऐकून घेणार शिव सापडला. तर काय आता मला काय शब्दप्रयोग करायचे नाही. असे आम्ही पाहिले की न बोललेलं पण तुम्ही अतिशय प्रदीर्घ काळ काढला आणि ग्रामस्थ तुमच्याबद्दल चांगलं बोलतात. म्हणजे चांगलं शेतीचे लोक फार चांगलं बोलत नाहीत कोणाबद्दल. आम्हाला 40 वर्ष झाली तरी आमच्याबद्दल चांगलं नाही बोलत. तुमच्याबद्दल चांगलं बोलत येतच बरीच ना आजपर्यंत. हे माजरा काय हे मला कळायचं. कमलाकर कोटेकडून घ्यायचं मी त्याच्यावर हे पण घातक असतं बरं काही. त्यामुळे जे आम्हाला 40 वर्षात जन्म नाही ते तुम्ही 2.5-3 वर्षामध्ये कमलाकर भोजन तोंडातून करून दाखवले याचा मला विशेष आनंद आहे. तर खरंच तुम्ही चांगलं काम करत असाल आणि आपण सर्वजण आलात.
ज्या विश्वासाने आपण आम्हाला मतदान करतात, विश्वास ठेवावा लागेल. काम होत राहील. अनेक लोक रोज सत्कार करतात, काम झालं दादा, काम झालं दादा. मला माहित नाही कोणाचं काम झालंय, कोणाचं नाही झालं. मुलं लागले. मी आपल्याला विनंती करेल की जिथं जिथं शक्य असेल, हे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणचे मुलं 1 वर्ष आपल्याकडे काम केले, त्याच्यापैकी जो चांगला असेल त्याला जागा तयार करून कुठेतरी घ्या. 1 वर्ष यांनी साईबाबांची सेवा केली आणि चांगला असेल तर घ्या. यासाठी आपण 3 सदस्य कमिटीने निर्णय घेतला पाहिजे. मुलं कुठं झालं बेरोजगार? शेवटी यांचा उद्देश एवढाच होता की त्यांना प्रशिक्षणातून रोजगार निर्मिती व्हावी. याचं उदाहरण आपण महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं पाहिजे की हे आज इथे शिकले. जे योजना महायुतीची होती ती यशस्वी होताना याचं पहिलं उदाहरण जे माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू केलेली योजना होती. मुख्यमंत्री आता विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी ती पुढे चालू ठेवली. तर मुख्यमंत्री प्रशिक्षण योजनेमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या मुलांना आपणच रोजगार दिला पाहिजे. हा उदाहरण आपण जर सुरू केलं तर याचा सगळ्या महाराष्ट्रावर परिणाम होईल. त्याचा विचार आपण सकारात्मकपणे करावा ही देखील मी आपल्याला विनंती करतो. की आपण करणारच आहात, आम्ही तुमच्याकडून करूनच घेऊ हे पण त्या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. आपण या ठिकाणी आलात, चांगलं काम आपलं दराडे साहेबांचंही योग्य ते मार्गदर्शन संस्थांना आहे, तेही चांगलं काम करतायत आणि फार चांगली टीम. बऱ्याच वर्षांनंतर माननीय मुख्य न्यायाधीश नगरच्या त्या देखील अतिशय सकारात्मक आहेत. त्यांनी कुठल्याही प्रस्तावाला नाकारलं नाही, याचा मला विशेष आनंद आहे. तर त्या माननीय न्यायाधीश महोदयांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. साईबाबांच्या एवढीच प्रार्थना की हीच 3 सदस्य कमिटी जोपर्यंत विश्वस्त मंडळ येत नाही, याच्यामध्ये पुढला बदल होऊ नये जोपर्यंत विश्वस्त मंडळ येत नाही. आणि लवकरच तुम्ही गुरुमंत्र घ्या, म्हणजे तुमचं यादीवर लवकर नाव लागेल एवढीच बाबांची प्रार्थना करेन. आणि आपण सर्वजण आलात, सगळ्यांना आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने दिवाळीच्या शुभेच्छा. येत्या 12 ते 16 ऑक्टोबर परमपूज्य प्रदीप मिश्रा महाराजांचं शिवपुराण कथाचं आयोजन